ते गरज समजते, प्राथमिक माहिती देते आणि पुढे तंत्र टीम सोबत समन्वय साधते, जसं डिझायनिंग, सर्वे, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग सेवा. या सगळ्या प्रवासात ऊर्जा दिदी ही केवळ मध्यस्थी नाही, तर ती प्रक्रियाचा सक्रिय सहभाग असते. या संपूर्ण प्रवासामध्ये आम्ही म्हणजे संपूर्ण सोलराईज प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था ऊर्जा दिदीच्या पाठीशी ठामपणे उभी असते. अनुभवी टीम, तंत्रज्ञान, नैतिक कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष फील्ड अनुभवाचा त्या जोरावर म्हणजेच ऊर्जा दिदी शिकते, कमवते, निर्णय घेते आणि समाजात एक नवीन ओळख निर्माण करते. तर ही कोणतीही योजना नाही, कोणतीही तात्पुरती मदत नाही. हा प्रवास स्त्रीच्या मुळापासून सक्षम करणारा, उद्योजक बनवणारा, समाज बदलणारा प्रवास आहे. ऊर्जा दिदी म्हणजेच स्त्रीच्या हातात ऊर्जा आणि ऊर्जातून समाजाचा उज्ज्वल भवितव्य. हॅलो, थोडंसं समजायला किचकट झालं असेल तर मी छोटीशी तुम्हाला एक कहाणी सांगतो. तुम्हाला त्या कहाणीने व्हिज्युअलाइज होऊन जाईल की ऊर्जा दिदीला काय करायचे आणि ऊर्जा दिदी कोण आहे. ऊर्जेचा प्रवास. महाराष्ट्रातील एका छोट्या आणि सुंदर गावात ऊर्जा दिदी राहते. ती नेहमी उत्साहाने भरलेली असते. तिच्या साध्या साडीवर आणि कपाळावरील छोट्या टिकलीसोबतच तिची एक वेगळी ओळख आहे. तिच्या खांद्यावर असलेला रूट रिन्युएबल ऑपॉर्च्युनिटीज अँड ऑपरेशनल ट्रेनिंग कार्यक्रमाचा बॅज. हा बॅज तिच्या जिद्दीचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. ऊर्जा दिदीने संपूर्ण सोलराईज प्रायव्हेट लिमिटेड संपूर्ण सोलराईज पीव्हीटी एलटीडी कडून सौर ऊर्जेचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले आहे. तिथे तिला किरण नावाच्या प्रशिक्षिकेने सौर पॅनल कसे काम करतात आणि ते पर्यावरणासाठी कसे फायदेशीर आहेत हे समजावून सांगितले. या प्रशिक्षणामुळे ऊर्जा दिदीच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ऊर्जा दिदीने गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली. ती विठ्ठल नावाच्या शेतकऱ्याच्या घरी गेली. तिने त्यांना सांगितले की सूर्याच्या प्रकाशापासून आपण स्वतःची वीज कशी तयार करू शकतो आणि विजेच्या बिलातून कशी सुटका करून घेऊ शकतो. विठ्ठल लक्षपूर्वक तिचे बोलणे ऐकत होते. विठ्ठल यांना सौर ऊर्जा बसवण्याची इच्छा झाली. ऊर्जा दिदीने लगेच आपला मोबाईल काढला आणि रूट ॲपमध्ये त्यांची माहिती भरली. तिने त्यांच्या जुन्या वीज बिलाचे फोटो काढले, जेणेकरून त्यांना किती क्षमतेची सिस्टीम लागेल याचा अंदाज घेता येईल. काही दिवसांनी तांत्रिक टीममधून अजय नावाचा तंत्रज्ञ गावात आला. ऊर्जा दिदीने त्याला विठ्ठल यांच्या घरी नेले. अजयने छतावर जाऊन जागेची पाहणी केली. त्याने पाहिले की तिथे सावली तर येत नाही ना, आणि छताची ताकद किती आहे. ऊर्जा दिदी सर्व नोंदी डायरीमध्ये टिपून घेत होती. सर्वे पूर्ण झाल्यावर ऊर्जा दिदीने विठ्ठल यांच्या पत्नीला लक्ष्मीला सोलर सिस्टीमचा सविस्तर प्रस्ताव समजावून सांगितला. तिने त्यांना खर्च, मिळणारी सबसिडी आणि भविष्यातील बचतीची गणिते मांडून दाखवली. लक्ष्मीला हे पटले की ही गुंतवणूक त्यांच्या घरासाठी किती महत्त्वाची आहे. सर्व माहिती मिळाल्यावर विठ्ठल आणि लक्ष्मी यांनी सोलर सिस्टीमची ऑर्डर निश्चित केली. ऊर्जा दिदीने अतिशय पारदर्शकपणे व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण केली. विठ्ठल यांनी पेमेंट केले आणि ऊर्जा दिदीने त्यांना अधिकृत पावती दिली. दोघांच्याही चेहऱ्यावर एक विश्वासाचे नाते निर्माण झाले होते. काही दिवसांनी गावात एक मोठा ट्रक आला. त्यात विठ्ठल यांच्या घरासाठी लागणारे सौर पॅनल आणि इतर साहित्य होते. राहुल नावाचा डिलिव्हरी मॅन साहित्य उतरवत होता. ऊर्जा दिदी तिथे हजर होती आणि तिने प्रत्येक वस्तूची तपासणी करून खात्री करून घेतली. आता वेळ होती इन्स्टॉलेशनची. अजय आणि त्याच्या टीमने सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली. त्यांनी हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट घातले होते. ऊर्जा दिदी खाली उभी राहून सर्व कामावर लक्ष ठेवून होती. छतावर सुरक्षितपणे पॅनल बसवण्याचे काम वेगाने सुरू झाले. अखेर तो क्षण आला. सर्व कनेक्शन पूर्ण झाले आणि ऊर्जा दिदीने लक्ष्मीला मुख्य स्विच सुरू करण्यास सांगितले. स्विच ऑन करताच घरातले दिवे सौर ऊर्जेवर झळकू लागले. लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. विठ्ठल यांच्या घराला आता सूर्याची साथ मिळाली होती. काम संपल्यावर ऊर्जा दिदी विठ्ठल यांना मार्गदर्शन करायला विसरली नाही. तिने त्यांना सांगितले की पॅनेलवर धूळ साचू देऊ नका आणि वेळोवेळी ते स्वच्छ करा. तिने त्यांना आपला नंबर दिला आणि सांगितले की काहीही अडचण आल्यास मी नेहमी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे. रूट कार्यक्रमामुळे ऊर्जा दिदीला केवळ रोजगारच मिळाला नाही, तर तिला समाजात मान आणि नवा आत्मविश्वासही मिळाला. तिने दाखवून दिले की ग्रामीण स्त्रिया तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाला उजळवू शकतात. सौर ऊर्जे. हॅलो, आपल्याला थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे आपण हे शॉर्टमध्ये दाखवतोय. आदरणीय पालकमंत्री साहेब आणि आमदार साहेब थांबलेले आहेत, आपल्याला त्यांनाही ऐकायचं आहे.
तर ह्या संबंधीची आपल्याला सगळी तांत्रिक माहिती दिली जाईल, ट्रेनिंग दिलं जाईल. ह्या संबंधीचे आपण सगळे सेमिनार घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना आपल्या CRP ताईंकडनं आणि बचत गटाच्या मुख्य जे आपल्या असतील त्यांना सगळ्यांना कळवलं जाईल. धन्यवाद. धन्यवाद. खऱ्या